तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि बघू शकता आज आपण जरा लवकरच उठलेलो आहे। 4 वाजता उठलोय। आवरून बिवरून यायला बघा किती वेळ लागतो आपल्याला। 4:50 झालेत, म्हणजे काय म्हणणार 5च म्हणायला लागेल, काय हरकत नाही। आणि सकाळ सकाळ बी असे छोटे ऑर्डर पडले, काय म्हणायचं कशाला मग एवढं लवकर उठा माणसं आहे ना। पण काय हरकत नाही, आपण तेच आपलं 100-100चं ठेवायचं टार्गेट। म्हणेल ना भाऊ लवकर उठणार म्हणजे उठणार। तसं तर बघायला 4 वाजता गाडीवर आलो पाहिजे होतो, पण ठीक आहे 3ला उठायला लागला। एवढं लवकर उठून काय करणार, पार्किंग बी उघडलं पाहिजे। पार्किंगच्या 4:30-5 वाजता उघडतं, 5ला उघडत, पण आता मी 4:30ला आलो तर आवरायला पाणी बिणी गाडी साफसफाई करायला थोडा वेळ लागतो। 5 वाजता 4:30 धरलं तरी चालते किंवा 5 धरलं तरी चालते, 5 धरून चला। तर सुरुवात आज खूप चांगली झाली। जुने दिवस आठवले, सगळं रिकामं नाही का। 1-2 गाड्या लागतील फक्त, 2 तासात फक्त कायापालट होणार आहे। 2 तासांनी लगेच गर्दी होणार नाही का, उजडणार। मग 2 तासात बघू आपण काय होते काय नाही। आय होप पहिलं जसं मला ऑर्डर मोठे पडायचे तसे पडू दे। एखादी मोठी ऑर्डर पडली की नाही एअरपोर्ट देव पावलं म्हणायचं। तर सगळ्यात प्रथम सांगते, सकाळ जर लवकर उठलं तर कुठं जायचं, तर स्टेशन किंवा एस टी स्टँड नियर बाय नाही का, जे फेमस लोकेशन असतील किंवा आपल्याला माहिती आहे सकाळ इथनं ऑर्डर पडतात। बिल्डिंग्स वगैरे जे नाही का मोठे बिल्डिंग्स असतात तिथं झालं, कारण ऑर्डर पडलेली पण हाताला लागली। सकाळ बघा किती ड्रायव्हर आहेत आणि लोक म्हणतात धंदा नाही एवढ्या सकाळी कोण उठते म्हणतात। लय लोक उठतात बाबा, उठत जावा, लय धंदा आहे करणारा पाहिजे। फक्त बघा मला थोडे ऑर्डर पडतात पण मी घेत नाही, कारण मला मोठी ऑर्डर पाहिजे। कारण एकदा ट्रॅफिक चालू झालं की मग काही छोटे ऑर्डर मारायला काय हरकत नाही। तर मी कात्रजच्या नियर बाय आहे, तर मी विचार करतो की कात्रजला जाऊ, पण तेवढ्यात कट झालं कारण ऑर्डर पडली नाही, ॲक्सेप्ट बी झाली। ओलाची 6 किलोमीटरची 141, 6 का 6.5, 141, 261 माझी बघितलं मित्रांनो, 261ची ऑर्डर होती राव, गेली ॲक्सेप्ट केली ती पण झाली नाही। अनदर ॲक्सेप्ट म्हणलं, म्हणजे बघितलं सकाळ 300चे बी ऑर्डर 500चे पडतात भाऊ, येत जावा रे। अजून बघा किती वाजले, आत्ता जस्ट 4:51 झालेत, येत जावा। 5च्या अगोदर कधी बी या, मी तर म्हणतो 4लाच या, मला थोडा उशीरच झाला बघायला गेलं तर ठीक आहे, काय हरकत नाही। आपल्याला पहिली ऑर्डर पडली ओलाची 141 रुपयांनी। चला जाऊया, बघूया कुठे नाही। सकाळ अशा 2-3 ऑर्डर पडले ना 2 तासात, 300-400 जरी झालं, 4 ऑर्डर झाले, 400 रुपये झाले तरी खूप मोठी गोष्ट आहे। बघूया पहिली ऑर्डर कुठे नाही। माझ्या चेहऱ्यावरच्या खुशीला काय आलं काय माहिती, लोकांना खुशीच बघवत नाही। आता मी गाडी स्टार्ट करतोय, स्टार्ट व्हायला ऑर्डर पडली, कस्टमरचा फोन आलाय, कात्रज चौकात यायचं म्हणलं, ये म्हणला। आता बघू शकतो इथं असं न्यूटनवर आहे, दिसलं असं नाही हो, न्यूटनवर आहे। गाडी स्टार्ट करतोय, गाडी स्टार्ट होणे आता जस्ट चालू होती, थांबवलं म्हणलं टेक घेऊ आणि करू सुरुवात म्हणलं, आणि असं लपड आलं। न्यूटनवर तरी चालू होणार हो, नो रिॲक्शन, एक बी काहीच रिॲक्शन होणार नाही, स्टार्टर बसा नाही। CNG वर करून बघू, CNG वर बी व्हायला, हेड गेला का काय गेलं, मग हेड ब्लॉक केलं। हे असे सकाळ आलं की माणसाचं अशी सुरुवात झाली, काय करायचं सांग मित्रांनो। आता 4:54 झाले आहेत, कस्टमर थांबले तिथे आणि गाडीच चालू आहे नाही। हे राव नशीबच खराब आपल्या, गाडीच चालू आहे नाही, स्टार्टच व्हाय नाही। बघायला लागेल महाग, आता कळत काय नाही पण बघायला काय जाते महाग। पेट्रोल आहे, CNG आहे, सगळं आहे, 3 कांड्या कालच्या राहिल्या। आपली गाडी इथं होती 50 मीटरवर होती, ही जी पहिली बस आहे ते एंडला होती, तिथनं आपण इकडे आणली। तेवढं तर आपलं काय झालं तुम्हाला काय सांगू, पर पांगपुंग झाले, चक्कर यायला व्हायला लागले। एवढं सकाळ काही खाल्लं नाही काय नाही, ढकलायचं म्हणलं, आपलं पार्किंग इथंच आहे म्हणलं, ढकलं जवळ 100 मीटर पुढे, 150-200 मीटर बी आपल्याला ढकलायला व्हायला नाही, अवघड राव। नशीब एक PMT वाला होता, म्हणलं काय आलं भाऊ, म्हणलं असं झालंय, म्हणलं बंद पडली, चालूच व्हाय नाही, म्हणलं सगळ्या लाईटी बंद कर म्हणला आणि चालू कर म्हणला। मग स्टार्टर बसायला लागला, स्टार्टर नव्हतं बसत इतके वेळ, मला माहित नव्हतं, पहिल्यांदाच घडले माझ्याबरोबर। कारण आणि हे जे घडतंय ना त्यातनं आपल्याला शिकायला भेटते। नशीब तो माणूस भेटला म्हणून मला कळलं, नाही तर मी माझ्या डोक्यात प्लॅन चाललेला, पार्किंगला गाडी लावायची खाली, वरती तिथे जाणार नाही म्हटलं, खालीच लावायची, 2 व्हीलर घेऊन घरी जायचं, यायचं मग 11-12 वाजता, आणि तवा मग गॅरेजला घेऊन जायचं। म्हणजे आजचा दिवस वाया गेला असता आपला, पण एका माणसामुळं आणि ते बोलला आणि आपण त्याला उत्तर दिलं, त्यामुळे सगळं घडलं। म्हणजे एक प्रकारे देवच आला म्हणायला काय हरकत नाही।
धन्यवाद सोमवार जयशंकर. तर त्यांनी मला सांगितलं की स्टार्टर बसतो म्हणला, काहीतरी राऊंड बसलो असं काहीतरी म्हणलं, राऊंड बसला काहीतरी म्हणलं काय असतं होतं ते म्हणला. मग ठीक आहे म्हणलं, चालू केलं पेट्रोलवर तर फक्त स्टार्टर बसला. म्हणलं CNG वर चालू कर, म्हणजे CNG वर चालू केलं तर झालं. तो म्हणलं त्याला म्हणलं असं का होतंय, ते होतं म्हणलं काय विषय नाही, पहिले CNG वर चालू करत जा म्हणला, CNG वर झालं की मग पेट्रोल घेऊन जा म्हणलं, काय विषय नाही, आता होईल म्हणलं. आता झालंय चालू. मी लय घाबरलो होतो, म्हणलं भाई होईल नाही का. आता पेट्रोल केलं बघा. आता मी न्यूट्रन करतो आणि स्टार्ट मारतो. भाई टेक्नॉलॉजी आता फुल असतंय. मगाशी पांग झालती माझे नाही का. म्हणलं आईला आता म्हणलं एवढं मेहनतीने नाही का सकाळ आलं ना, आता काय होणार म्हणलं. पण भाई झालं चालू. आणि एक ऑर्डर पडलेली ती नाही का मगाची कॅन्सल मारली, कात्रज चौकातली होती. आता परत चालू करतो, परत एखादी ऑर्डर ऍक्सेप्ट करतो आणि जातो परत कात्रज चौकात. लय अवघड आबा, पण शिकायला भेटलं. आता भविष्यात हे जर माझ्या संग पुन्हा घडलं तर मी लगेच जागेवर स्टार्ट करू शकतो गाडी, कारण आता नॉलेज आलंय ना, कळलं आपल्याला. एक गोष्टी नवीन रोज शिकतो आपण, शिकायला भेटतं. तर वाजल्यात 5:10 म्हणले ना, नाही हो खरं 5 वाजतात किती लवकर आलं तरी. तर 5:10 तर जस्ट चालू केले म्हणायला काय हरकत नाही. बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. एक 5 मिनिटं थांबणार इथं, पडली तर ठीक, नाही तर कात्रज चौकात जाऊन कोण ना कोण. जस्ट नाश्ता झालेला आहे आणि वाजल्यात 9. 4ला उठले, 9 वाजता नाश्ता करते भाई साहेब. हार्डवर्क. भले गाडी 5ला चालू झाली असेल, पण आपण उठलो तर 4ला. आत्तापर्यंत 920 रुपये आल्यात, जे की खूप चांगली गोष्ट आहे. बॅक टू बॅक ऑर्डर पण होते. त्यात 2दा असं झालं की नाही का ऑर्डर पिक करायला गेलो, कस्टमर एक जण म्हणला थांब 5 मिनिट थांब म्हणला, 10 मिनिटं थांबलो तरी याय नाही. कॅन्सल केलं. दुसरी ऑर्डर पिक करायला गेलो, तिथं त्या दारासमोर गेलो. पहिला कस्टमर म्हणतोय तू काही येड आहे का, मेसेज करून मला म्हणतोय, टेक्स्ट मेसेज करतोय, तू काही येड आहे का, तुला समजत नाही का, थांबायचं नसेल तर ॲक्सेप्ट कशाला करता. काही रिप्लाय नाही द्या. असल्या लोकांना इग्नोरच करायचं आहे. एकदम पोहे. एकतर कस्टमरनी 5 मिनिटं आय कॅन अंडरस्टँड, एवढं समजू शकतो की 5-10 मिनिटं लागतात. 5-10 मिनिटं झाली तरी बी तो याय नाही. मग किती वेळ थांबणार ना, सकाळी धंद्याचा टाईम असतो. मग भाऊ राम. आणि जर कुठले कस्टमर बघत असेल तर त्यांना सांगायचं आहे, तर तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही अगोदर खाली येऊन थांबा. आणि तुम्ही वरनं झोपेत असं म्हणतं हां मी होतो, असं झोपेत होतं हे वाटलं मला. आणि होतच नाहीतर किती काय 10 मजली थोडी बिल्डिंग होती, 4 मजली बिल्डिंग होती. चालत तरी 2 मिनिटं येते. आम्ही बी डिलिव्हरीची कामं केली, तेवढा फास्ट येऊ शकतो. तरी मी 5 मिनिटं दिली तुला, 5 मिनिटाचे 10 मिनिटं दिले तरी बियाणे म्हणलं काय करणार. राहू दे बाबा, इथं तुझी चुकी माझी नाही आहे. आणि नेक्स्ट कस्टमर होता, तो म्हणला लोकेशन इथं टाकलंय आणि त्याचं घर आहे चढायला. तो म्हणते या चढायला लोकेशन येत नाही. बरं ठीक आहे, पण माझी CNGची गाडी म्हणते चढत नाही. चढ असला का डेंजर होता ना. कात्रजच्या पुढं तर नाही का तिकडे जे रहिवासी लोक आहेत राहतात तिथं लोक, तिकडे तुम्हाला माहिती आहे किती चढ आहेत. त्या साईडला पडलेली ऑर्डर तिथं चढ होता. इथनं अरे त्याला म्हटलं भाऊ इथं यायला लागेल वरती, तर मला यायला जमणार नाही म्हणलं. तर म्हटलं नाही तर म्हणलं कॅन्सल. मग तिसरी ऑर्डर पिक केली, तिसरी ऑर्डर लगेच पडली आपल्याला. बॅक टू बॅक ऑर्डर पडत होती, त्यामुळं कोणाला हे करायचं नाही. तुझं लोकेशन जिथवर होतं तिथवर आलो, त्यातून तू मला अजून एक्स्ट्रा बोलवतोय. ऑलरेडी आम्ही 1-2 किलोमीटर होते, त्याचे पैसे भेटत नाही. तुम्ही मीटर नाही या म्हणलं ते येत नाही. पण त्यात बी तुम्हाला चढायला घरापाशी येऊन पाहिजे सर्व्हिस. लोकेशन तिथलंच टाकायचं असतं. मी बघितलं असतं, मला चढ दिसला असता. मला माहिती आहे कुठं चढत कुठं नाही. नसतं गेलो मी, दुसरं आला असतं कोणतरी. प्रॉपर लोकेशन टाकायचं. प्रॉपर लोकेशन नाही टाकलं की असं होतं. मग तिसरं ऑर्डर पिक केली, तिथनं जे दान चालू झालं भाऊ. पहिली ऑर्डर मारली, त्यानंतर 2 ऑर्डर कॅन्सल झाल्या, मग तिसरी मारली, म्हणजे दुसरी समजायला लागलं ऑफिशियली. 2 तर कॅन्सल झाल्या. मग तिथनं जे रान चालू झालं. आत्ता जाऊन कुठं तरी थांबलोय. शेवटची ऑर्डर होती आपली वाळवेकर नगरला. म्हटलं घरी आलोय तर डबा घेऊया. डबा कारण आता डबा ह्याचा अर्थ असं नाही की सकाळी लवकर उठलं की डबा जेवण बाहेर करायचं, घरचंच जेवण करायचं. घरी गेलो, डबा घेतला आणि आता निघालो बाहेर. आता मी 3 चौकात इकडे 3 चौक राईट साईडला. तर बघू एक कांडी आहे, पण मला वाटतं एका कांडीवर अजून 1000 रुपये होऊ शकतात, 1000-1200. तर बघूया ते कवर चालते तोपर्यंत चालू. आणि जर 1-2 लाख किंवा 12-1 लाख जर बंद पडलं
तर तिथनं CNG भरूया आणि तिथनं मग पुढं कंटिन्यू करूया. बघू किती वेळ चालते किती नाही. मला वाटेल भरायला लागेल काय सांगतात नाही. बगवी कांडी कधी संपन बऱ्याच वेळ झाला बगवी कांडी. आता ह्यानंतर टेक मला वाटतं डायरेक्ट दुपारी जेवणाच्या वेळेसच घेईन. सारखं टेक घेणं मजा नाही. आता जी पडलं ऑर्डर ती घ्यायची कारण भाऊ सकाळची 1000 रुपये झाले की जरा बरं वाटतं. 1000 नाही झाले की डोकं हालतं. असं काम झालं पाहिजे. तर बघितलं मित्रांनो धंदा हाय करणार पाहिजे. फक्त मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे सकाळी 4ला या 7 वाजेपर्यंत 1000 रुपये कसे बी होतात. मला वाटतं 8 साडेआठ वाजताच नाही 920 झाले अजून झाले असते. पण अर्धा तास ते 2 कस्टमरनी खाल्ला. 1000 रुपये झाले असते माझे. कस्टमरनी वेळ खाल्ला माझा आणि मी मग गाडीने 10-15 मिनटं खाल्ले झाले असते 1000 रुपये आरामशीर 7 वाजेपर्यंत झाले असते. यापूर्वी बी केलेच आपण. तर असं काय हरकत नाही. बघूयात नाही नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. जी पडेल ती ऑर्डर घेणार आहे. लोकल नॅशनल आहे तर नॅशनलाइज आणि जिथं लाल कांडी झाली तिथनं मग जी ऑर्डर असेल ती ड्रॉप केल्यानंतर नियर बाय CNG असेल तिथं भरून कंटिन्यू करणार आहे. तर बघूया कवर कांडीच्या ती कवर नाही. लाल कांडी बी मस्त 20 किलोमीटर चालते त्यामुळे काही विषय नाही. पण रिस्क नाही घ्यायची त्यामुळं बघू काय होते. तर मित्रांनो आता एक ऑर्डर पडलेला आपल्याला 84 रुपयाने VITला. आपण आता VITला आलो आहोत आणि कस्टमरला पिकअप करायला गेलो होतो. स्टॉल जायचा लास्ट बस स्टॉपची तर कुत्र्याने अटॅक केला आपलं आणि जे आपलं बॉटल ठेवायची जागा आहे ते हे करून टाकले क्रॅक करून टाकले. नशीब हे असं थोडं हे होतं नसतं तर त्याने मला पायालाच चावलं असतं. काय त्याला झालं काय माहिती. जोरात नाही काय नाही. तो तिथं मी इथं वळून घेतलं आला अटॅक केलं डायरेक्ट. कोणाचं कुत्रं आहे काय माहिती. कुत्रं जर सांभाळायला होत नसेल तुम्हाला तर प्लीज कृपया करून कुत्रे सांभाळून नका. एखाद्याचा जीव जाईल असं बऱ्याच वेळात झालेले आहे. मी लोकांना सांगत असतो लोक ऐकत नाही. होतं एका दिवशी पोलीस केस आहे ते कारण हे त्या मालकाची जबाबदारी. जर कुत्रं कोणाला चावलं काय झालं कोणाचा मृत्यू झाला किंवा अपमर्डर समजा तर ते कुत्र्यावर नाही फाईल होणार साहजिक आहे. तिथे मालकावर फाईल होणार केस होणार तेव्हा तुझ्यामुळे एकाचा अपमर्डर झालं किंवा हे झालं कारण ते कुत्रं तुझं आहे. त्यामुळे आपली कुत्री जर चावत असतील तर त्यांना बांधून ठेवा. आणि ते मला वाटतं सरकारी कुत्र्याची कानं कापलेली असतात ते ज्याचे कानं कापलेले असतात ते सरकारी कुत्रे असतात. त्यांना त्यांच्या दातातलं विष काढून घेतलेलं असतं असं मला एकाने सांगितलेलं त्यांच्याच डॉक्टरने सरकारीवाल्याने जे पकडायला तर त्यांच्यातले आहे. एकदा झालं होता किस्सा तेव्हा जेव्हा मी एकदा झोमॅटोला होतो ना तेव्हा तिथे एक पैसे मागतात नाही कधी भिकारी लोक त्यांना एखाद्या लहान मुलाला चावलेलं. मग तेव्हा मी फोन केला होता की बाबा असं झालं आहे. तर म्हणलं कान कापले कसं म्हणलं माहीत नाही. बघितलं म्हटलं हा कापले. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं. हे म्हटलं विष काढून घेतलं म्हटलं तर सरकारी कुत्रे आहेत म्हटलं. त्यांना म्हटलं एका ठिकाणी जाऊन कुठेतरी ठेवा नाही तर लोक कुठं बी सोडतं म्हटलं मग लोकांना असं त्रास होतं. आता तो गरीब मुलगा म्हटलं त्याला तर माहीत नाही त्याला तर इंजेक्शन तर घ्यायला लागणार ना. तो पैसे कुठून आणणार साहजिक गोष्ट आहे. आता हे मला कळलं मी फोन केला म्हणून. पण जर हे फोन केलं नसतं माहीत आणि त्यांना सांगू सोबत ते निघून गेले. ते इंजेक्शन घ्यायला गेलेच असतील कुठनं पैसे जुगाड करून. भीक मागणारा मुलगा इंजेक्शन कुठनं घेणार. त्यामुळं सरकारी असो काय असो आपापली कुत्री बांधून ठेवा. सरकारी असेल ते एक डॉग हाऊस बनवा किंवा एखादं चांगलं प्लेग्राऊंड बनवा मोठं. त्याला असं मोठं जाळी टाकायचं नाही तर खेळू दे मस्त. त्यांना डॉग ट्रेनर ठेवा तिथं जेणेकरून त्यांच्यामुळं लोकांना त्रास नाही. लोक बी त्रास देतात नाही का. काय रायडर असतात गाड्या कटा मारून जातात लोकांमुळं बी त्यांना त्रास होतो. त्यामुळं त्यांच्यामुळं त्यांना नाही त्यांच्यामुळे त्यांना नाही कोणाला त्रास होऊ नये. त्यामुळं दोघं सेपरेट देईल. तुम्हाला दाखवतो मी काय झालं काय. हे आपलं कसं होतं हे असं होतं टाईट होतं. हे असं टाईट होतं किती डिले झाले बघा. म्हणजे कुत्र्याने किती जबर ओढले आणि हे बघा हे पूर्ण चिकटले. ते असं होतं त्याला असं करून टाकले. बघितलं तुम्ही किती गाड्या टॅक केलं अख्खं चेंबले गेले. ते केवढं मोठं होतं त्याला केवढं छोटं करून टाकलं. किती दाबले गेले त्याला किती जोरात ओढले. ते दोरी किंवा काहीतरी हे ओढलं असेल त्याने हे झाले. पण हे नसतं तर डायरेक्ट तो अटॅक बी करू शकला असतं. केलाच होतं त्याने काय यार चावायचं बाकी होतं. दात लागले झालं असतं ना कार्यक्रम माझा इंजेक्शन घ्यायला पैसे नाही तर मरतो इथं गाडीच्या हप्ते भराय.
असो तर नीट करून घेऊ. आणि लाल कांडी झालेली, मला वाटलं होतं लाल कांडी होईल, तर हे नीट करून घेऊया आणि CNG भरायला जाऊया. 1000 रुपये टोटल आहे आतापर्यंत, अजून 1000 रुपये करतो. CNG भरल्यानंतर 1000 रुपये होईल. आता CNG भरायला मला वाटतं ते 1 तास जाईल, कारण आणि हे बी काम करायचं आहे. ते 11 वाजेल. मग 11 नंतर एखाद्या वेळेस मी जेवण परत 12 वाजेल. 12 नंतर काम चालू करेल, म्हणजे 1 टेकमध्ये होऊन जाऊ दे, तोपर्यंत आराम मिळेल थोडंफार. तर भेटूया डायरेक्ट शेवटलाच. बघू मध्ये काय घडलं तर घेऊ टेक, नाही तर डायरेक्ट शेवटलाच घेऊ. चला तर मित्रांनो, जॉईन केले आपण. हे जो मागचा भाग आहे इथला तो तुटला आहे, पण कसं बसं जॉईन केले कसं बसं. CNGच्या लाईनीला आला आता. बसतंय का बघू. ओके, आय होप बसलंय. आज झालं, जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालेल. नंतर जर तुटलंच तर लोखंडाचं बनवून घेऊ, काही प्लास्टिकचं काही कामाचं नाही. कंपनीचे बरेच असे वस्तू आहेत जे का कामाचे नाही. पहिलं तर ते स्टेपनी नकली आहे. सेकंड हे हो या सेकंड हे जे प्लास्टिकचे ते बी नकली. पुढचा जो रिक्षावाला आहे तो तिकडं वॉशरूमला गेला आहे. म्हटलं माझ्या पुढे घेऊ नका, मी आलोच. ओके म्हटलं. 9:44 आल्यात. फुल CNG करायचं. 300 फुल होते, कारण लाल कांडी अजून बरेच चालेल, पण रिस्क नको म्हणून मला भरून घेऊ आणि करूया. 10-15 मिनिटात नंबर येईल, म्हणजे 10 वाजले. 2 तास काम करूया, मग जेवूया. हां, काय गडबड कशाला, संध्याकाळी परत लवकर भूक लागते. तर चला, अशा तऱ्हेने आज कसं ॲडजस्ट केलं. जस्ट जेवण झालं आपलं आणि आपण आता मगरपट्ट्याला आहोत. वॉट अ व्ह्यू कडक. तर वाजल्यात किती बघून 1:21. आज जरा उशिरा जेवण झालं, काय हरकत नाही, पण कंबरला त्रास द्यायला लागले राव. कमरेचं काय करावं मला कळलं नाही. काम करण्याची अपेक्षा भरपूर आहे, म्हणजे पैसे पाहिजे म्हणून काम भरपूर करू वाटतं. असं वाटतं 2-2.5 रोज 3-3 हजार करावं असं वाटतं. 2 झाले तर भरपूर, जास्त बी आशा नाही आपल्याला. 2 झाले तर भरपूर सगळं जाऊन, म्हणजे 2.5 जरा 300 रुपये CNG, 100-200 रुपये आपल्याला, 2-1000 रुपये घरी बरं पडतं नाही का. ते 200 रुपये बी मेंटेनन्सला जाते गाडीच्या सर्व्हिसिंग गिर्व्हिसिंगला. तर विषय असा आहे की पाठणाचं दुखायला लागले, काय करावं काय कळणार. आता जे जेवण झालं म्हटलं चालून घ्यावं. पाटण बघू, जोपर्यंत साथ दिली तोपर्यंत, नंतर ना मग मणक्याचं काम करून घेऊया. 2 महिने तर मणक्याचं काम नाही करणार. 2 महिने जरा बँक बॅलन्स बनवूया, कारण बँक बॅलन्स 0 झाले. आज जरा काम केलं, आता थोडंफार 1000 रुपये बँकेत पडलं, बरं वाटलं. काल तर 0 रुपये बॅलन्स. सकाळी काम केलं तेव्हा CNG भरलं. कालच्या 2-3 कांड्या होत्या तेव्हा काम केलं, मग तेव्हा पैसे आले, मग CNG भरलं. लय वाईट दिवस एकेकाच्या नशिबाला चालायचं. इसी को तो जीवन कहते हैं. वो जीवन ही क्या जिसमें खड्डा उतरना हो. ज्याला समजलं त्याला समजलं, मला बी नाही काय समजलं. लय उकडते. एनर्जी ड्रिंक नको, आता काय करायचं. एनर्जी ड्रिंक माहिती तुम्हाला काय असतं, आपलं नारळ पाणी, मिल्क, काय ते ताक वगैरे, तेच बरं आहे. बाकी काय ते स्टिंग किंवा काही बाजारात नवीन आले ते काही घ्यायची गरज नाही. जे नॅचरल आपलं ते नारळ पाणी हे ते ताक वगैरे तेच प्यावं, तेच उत्तम आहे. आणि आता बघूया, अजून 1,500 झाले आत्तापर्यंत. अजून 500 रुपये कशाचं क्वेश्चन आहे. आय होप लवकरात लवकर आहो, जेणेकरून घरी जायला मोकळा. घरी जाऊन तरी काय करणार आहे. 1:30 वाजले. 500 करायला 4-5 वाजणार. 500 करून घरी जाऊ, 2000 बाद झाले. जास्त बी अपेक्षा नको, कारण पाटण बी दुखते. 2 झाले तर भरपूर झाले. तर बघूया 2000 व्हायला अजून, म्हणजे 500 रुपये करायचे. म्हणजे 500 रुपये व्हायला अजून किती वेळ लागते किती नाही. वाजल्यात 1:23. 1:23 नंतर ना 500 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही मला बघायचं आहे. आणि आय होप लवकरात लवकर आहो. मी आत्ता मगरपट्ट्या साईडला आहे आणि इथनं मला वाटतं लवकरात लवकर ऑर्डर पडेल, कारण ते स्कूल आहे, पण ते कधी सुटतं माहीत नाही. इंग्लिश मिडियम स्कूल आहे. चला जास्त बरोबर. फायनली मित्रांनो, ऑर्डर मारत आपण आपल्या एरियात आलो. काय सांगू, आज काय ऑर्डर होते, खतरनाक ऑर्डर होते. बॅक टू बॅक ऑर्डर पडवते. लास्ट ऑर्डर मला कॅम्पर ड्रॉप केली, तिथनं कुमार पॅसिफिक मॉलपासून येत होतं. तर एक जण भेटला आपल्याला मीटरने, त्यांना आता जस्ट गुलाबनगरला ड्रॉप केले. तर पैसे आणि गेलेत. म्हटलं टेक घ्यावा आणि ब्लॉग इथं सेंड करावं, कारण वाजल्यात 5:34. तर म्हटलं बास, किती काम करावं एखाद्याने.
मला वाटतं राऊंड फिगर 2700 काहीतरी झालं असेल, जे खूप चांगली गोष्ट आहे. अजून 300 होऊ शकतात, पण कंबरेला कोणी सांगावं जास्त हाव करू नये. असो, कडे घेऊन जाणार पैसा पैसा जेवढं कमवून तेवढं कमीच आहे माहिती का मित्रांनो. त्यामुळे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 2 मध्ये खुश आपण. जर लागलीच गरज तर तुम्हाला माहिती भाऊ 4ला बी उठायचं आहे. तर सेम आता हीच प्रोसेस आहे सेम. 4ला उठायचं, संध्याकाळी 4-5 पर्यंत काम करायचं. 2 तर करायचंच आहे, आणि पण घरापाशी नाही आलं पाहिजे तुम्हाला माहिती. मग घरचा आला की घरचा, पण 2 तर कम्प्लीट करायचं, मग घरी जायचं. तर बघूया उद्या काय होते काय नाही. तर आजचा व्लॉग इथं सेंड करूया. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर भेटूया उद्या नवीन व्लॉग. तोपर्यंत शुभरात्री, बाय. चलो.